घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक औषध म्हणजे गुडघेदुखी गुडघेदुखीचे भरपूर फोन येतात आणि आपण पावसाळ्यामध्ये गुडघ्यासाठी औषध फुकटच दिले. कंद होते ते कंद वाटून शिजवून गुडघ्याला लावण्यासाठी भरपूर जणाला दिले आणि बरेच जण घेऊन गेले. तर गुडघ्यासाठी तुम्हाला तिकडे औषध बनवायचं काय ते सांगतोय. तर गोडंबी घ्यायची, बिबव्याची. आपला जी बिबवा असतो ते बिबव्याच्या आतमध्ये एक गोडंबी निघते खायची. ती गोडंबी घ्यायची तुम्हाला 50 ग्राम. गूळ घ्यायचा आहे 50 ग्राम. फुटाणे घ्यायचे 50 ग्राम. खोबरे घ्यायचे तुम्हाला 50 ग्राम. तूप घ्यायचं आहे 100 ग्राम. खसखस घ्यायची 50 ग्राम. ही सर्व वस्तू तुम्हाला एकत्र करायच्यात आणि एकत्र करून तुम्हाला ह्याच्यात 100 ग्रामच्या अंदाजाने लाडू बांधायचे. तुम्हाला मी ह्याची क्वांटिटी सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही जास्त बी करू शकतात एकदाच. पण 100 ग्रामच्या अंदाजानं 150 ग्राम 100 ग्राम 150 ग्रामच्या अंदाजाने तुम्हाला लाडू बनवायचे. आणि ही लाडू तुम्हाला संध्याकाळी 2 आणि सकाळी 2 जर खाल्ले, जास्त जरी यातना असत्याल तर 2 लाडू घ्या. आणि यातना कमी असत्याल, दुखणं तुमचं गुडघ्याचं कमी असेल तर एक लाडू घ्या. आणि वरून 1 कपभर गाईचं दूध प्या. कारण गाईचं दूध जरा पचाय हलका असतं. आणि म्हशीचं बी असलं तर म्हशीचं घेऊ शकता, शेळीचं असलं शेळीचं घेऊ शकतात. दूध तुम्हाला कुठलंही घ्यायचं आहे. तर अवघ्या तुमचं काही दिवसातच गुडघेदुखी, मणक्याचे विकार, हाडाचे विकार, प्रत्येक चाळेचं दुखणं, मानपाट दुखणं, कंबर दुखणं, ही का जेवढे हाडाचे विकार आहेत आणि हाड तुमचे सर्व विकारावर हे औषध आपण देऊन बघितलेलं आहे. तुम्हाला हे औषध करताना वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्यायचं आहे. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. माझा नंबर आहे 97 63 68 93 68, पुणे हडपसर. जय शिवराया, जय हरी.